मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, पीएम किसान योजनेबाबत सगळ्यात महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती आलेली आहे आणि ती काय अपडेटेड माहिती आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। पीएम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते आता 48 तासाच्या आत मिळणार आहेत। फक्त काहीतरी उपाय करावे लागणार आहे आणि तो काय उपाय आहे हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, अजिबात स्किप करू नका। तर चला मग बघूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय माहिती मिळणार आहे। बघा, पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बघा, काय महत्त्वाची बातमी आहे, काय सांगितले, ज्यांना अद्याप रक्कम मिळाली नाही किंवा त्यांच्या रक्कम बाकी आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे, बरोबर। या योजनेअंतर्गत राहिलेली जी रक्कम किंवा हप्ता आहे तो आता 48 तासाच्या आत तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे असं सांगितलेलं आहे, बरोबर। तर बघा मित्रांनो, काय सांगितलंय की पीएम किसान योजना ही एक केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी योजना आहे, बरोबर, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य किंवा मदत दिली जाते। अनेक शेतकऱ्यांच्या पैशांची रक्कम ही अडकलेली आहे। केंद्र सरकारने सांगितलंय की म्हणजे जे ती बँका खात्यात जमा झालेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर। जर तुमचे पैसे अद्याप बँकेत जमा झाले नसतील किंवा तुमचं खातं अजून सक्रिय नसेल तर तुम्हाला काही विशिष्ट प्रक्रिया किंवा काही कागदपत्रांची आवश्यकता असेल ती तुम्हाला करवून घ्यायला लागणार आहे, बरोबर, ज्यावर आधारित तुमचे पैसे 48 तासाच्या आत मिळू शकतात। बघा, सुरुवातीला तुम्ही जे कागदपत्रे नोंदणी दरम्यान अपलोड केली होती आणि ज्यांना पुनः तपासणी करायला यायला पाहिजे होती, त्याचप्रमाणे विशेषतः तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आहे ते योग्य आहेत का ते पहिला बघा। आणि काही वेळा आधारामध्ये काही चुकीचे पत्ते किंवा जन्मतारीख असू शकतात, त्यामुळे पैसे कधी कधी मिळत नाहीत, बरोबर। ते आधार कार्ड बँकेचा तुमच्या अकाउंटशी जे लिंक असते त्याच्याशी ते मॅच होत नाही, त्याच्यामुळे सुद्धा हा पैशाचा न येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, बरोबर आहे। आणि तो होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, हे तुम्ही अपडेटेड आहे का, आधार कार्ड तुमचे अपडेट केलेलं असलं तरी पैसे मिळत नाहीत आणि ते अपडेट केले काय ते बघणं महत्त्वाचं आहे। बघा, तर तुम्हाला नवीन बँक खाते उघडण्याची आवश्यकता सुद्धा असू शकते, विशेषतः काय तुम्ही पोस्टाचं बँकेचं खातं उघडा, ज्यामुळे काय होणार आहे, या योजनेचा लाभ हा डीबीटी मार्फत तुमच्या खात्यावर लवकर पाठवले जातात। आणि हे पोस्टाचं खातं कसं आहे, डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर लगेच होऊ शकते आणि सगळ्यात सिक्युअर खातं मानलं जातं। आणि या खाते उघडताना तुमचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे अपडेट करणे सगळ्यात महत्त्वाचं आणि आवश्यक आहे। बघा, तुम्ही खाते उघडल्यावर तुमची सर्व कागदपत्रे अपडेट केल्याची खात्री करा आणि अशा स्थितीत भविष्यात तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामना होणार नाही। आणि पोस्ट बँक खात्यात कसं आहे, 48 तासात आत तुमचे हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होईल, बरोबर। बघा, तुमची जे लँड सीडिंग केलेलं आहे, बरोबर, आणि ई-केवायसी यांची माहिती देखील तुम्ही तपासून घ्या, कारण या दोन गोष्टींचा प्रभाव तुमच्या योजनेच्या वर लाभावर परिणाम होऊ शकतात, बरोबर। पोस्ट बँक खातं उघडल्यास तुम्हाला 100% खात्री असू शकते की तुमच्या राहिलेल्या पैशांची रक्कम हे वेळेवर आणि योग्य पद्धतीने तुमच्या खात्यात जमा होईल। बघा, ह्या सगळ्या उपाय योजना आहेत आणि हे तुम्ही सगळं चेक करून घ्या। लँड सीडिंग, त्यानंतर ई-केवायसी झाली आहे का हे तुम्ही बघून घ्या, पोस्टाचं खातं काढून घ्या खातं नसेल तर, आणि जे तुम्ही खातं दिलेलं आहे त्याच्याशी आधार लिंकिंग झाले काय, त्याचं बँकेचं सीडिंग झालंय का, शेतकरी मित्रांनो हे सगळं बघून घ्या, कारण पीएम किसान योजनेचे पैसे हे तुम्हाला 48 तासाच्या आत जमा होतील। तर बघा शेतकरी मित्रांनो, ही सगळी माहिती होती आणि मला असं वाटतं की तुम्हाला ही माहिती सगळी समजून आली असेल। तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद।